हाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग पहिला पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम पाहणार आहोत। तर चला मग, कोंबडा कुठे आहे? एक कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो। चित्रात तो कुठे उभा आहे? योग्य शब्दाला गोल करा। जसे कोंबडा जाड बारीक खांबावर उभा आहे। उदाहरण दिलेलं आहे इथे, कोंबडा जाड बारीक खांबावर उभा आहे। तर इथे या चित्रामध्ये बघू शकता की कोंबडा हा जाड खांबावरती उभा आहे। तर चला मग आपण आता नेक्स्ट बघू। कोंबडा मधल्या खांबापेक्षा उंच ठेंगण्या खांबावर उभा आहे। उंच ठेंगण्या खांबावर उभा आहे। कोण्या खांबावरती उभा आहे पाहू शकता चित्रात तुम्ही। तर ठेंगण्या खांबावरती उभा आहे। आणि खाली कोंबडा मधल्या ओळक्यापेक्षा आखूड लांब ओळक्यामागे उभा आहे। तर आखूडमध्ये आहे का लांबमध्ये आहे? तर लांबमध्ये आहे। हा झाला पेज नंबर 2 चा। आता पेज नंबर 3 चा पाहू। आधी आणि नंतर। आधी घडणाऱ्या कृती असं रंगवायचं। म्हणजे आधी कृती घडणारी, आधी आपण कोलगेट लावतो की ब्रश करतो? ब्रश तर करणारच नाही ना, कोलगेट लावू तेव्हाच ब्रश करू। तर मग आधी याच्या आधी हे करायचं। नंतर घडणाऱ्या कृती खाली असं हे करायचं। आता आधी हेल्मेट वापरतो, नंतर स्कूटी चालवतो। तर काय सांगितलेलं आहे? नंतर घडणाऱ्या कृती खाली। तर नंतर घडणाऱ्या कृती खाली। हा झाला पेज नंबर 3 चा। आता आपण पेज नंबर 4 चा अभ्यासक्रम पाहणार आहोत। दूर जवळ। चित्र बघा। शाळेपासून कोण जवळ आहे? त्या जवळील असं रंगवा। म्हणजे रंगवायचा आहे बॉक्स। आता चित्रामध्ये हा शाळेच्या जवळ दिसत आहे, हा लांब दिसत आहे। तर मुलगीच्या या इथे असं बॉक्स रंगवायचा, म्हणजे ती शाळेच्या जवळ आहे आणि हा मुलगा लांब आहे। आता चित्र बघा। पाण्याच्या भांड्यापासून दूर असलेल्या कावळ्याच्या चित्राखालील रंगवा। आता पाण्याच्या भांड्यापासून दूर असलेल्या, आता हा भांड्याच्या जवळ आहे आणि हा छोटा कावळा पाण्याच्या दूर आहे। तर याला असं हे करायचं आहे। तर हा झाला पेज नंबर 4 वरचा। आता पेज नंबर 5 वरचा पाहणार आहोत आपण। माझा आकार। चित्रातील वस्तू बघ, जुळणाऱ्या अक्षरांशी वस्तूने रेखा जोडायची। आता जसं की इथे दिलेलं आहे, हा कोण आकाराची आहे? तर इथे कोण। आता आपण इथे हा या आकार बघणार आहोत आपण। तर बॉटलीचा आणि हा आकार सेम येतो, त्यामुळे इथे। आणि परत याचा पण आकार सेम येतो, याचा आणि याचा। आता कोणचा बघणार आहोत आपण याच्यामध्ये? कोणचा आणि इथे बॉलचा आणि याचा। आणि इथे बुकचा आणि विटेचा आणि आगपेटीचा। इथे या ग्लासचा सेम येतो याला। आणि इथे पृथ्वीच्या नक्षाचा आणि या कॅपचा याला। आणि हा पेरू हे पेरूचा याला। अशा योग्य प्रकारे आपल्याला जोड्या रुकून घ्यायच्या आहेत। हा झाला पेज नंबर 5 मधला। आता पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 6 चा अभ्यासक्रम आपण पुढील भागात पाहणार आहोत। असाच पूर्ण पाठ्यपुस्तकाचा जर अभ्यास तुम्हाला बघायचा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।